रात्री कितीही लेट झालं तरी सगळं किचन आवरल्याशिवाय जिला झोप लागत नाही ती असते गृहिणी. असंच काहीसं माझ्यासोबत पण होतं. तर आता महिना संपत आला आहे, तर घरातला किराणा पण संपत आला आहे. म्हणून आम्ही आज म्हटलं की चला आज सुट्टी आहे तर आज आपण डीमार्टला जाऊन येऊया. पण मी या लिफ्टमध्ये जाणार आणि ही काहीतरी घोळ करणार नाही असं होत नाही. या लिफ्टमध्ये मी याआधी 2दा अडकली आहे, त्यामुळे मला या लिफ्टचा भरपूर फोबिया झालेला आहे. त्यामुळे कोणीतरी सोबत असल्याशिवाय मी या लिफ्टमध्ये जात नाही. कारण या लिफ्टमध्ये ना आतमध्ये गेल्यानंतर दरवाजाच लागत नाही. मग तिला कधी हाताने ओढा, कधी बटणं दाबा, असं करून करून कसं तरी ॲडजस्ट करून मी त्याच्यातून जाते. तर आज पण असंच काहीतरी झालं होतं, पण सगळे माझ्यासोबत असल्यामुळे मी घाबरली नाही यावेळेस. तर मग असं काहीतरी माझ्यासोबत होत राहतं, तर मला तो फोबिया झालेलाच आहे. त्यानंतर आम्ही निघालो डीमार्टला आणि रस्त्याने जाताना जनरली काय होतं की आम्ही आधी पूर्ण डीमार्टचं सामान वगैरे घेऊन घेतो आणि मग थोडंफार काहीतरी पोटपूजा मुलांना करायची असते ते करत असतो. पण यावेळी जाता जाता माही बोलली की मला आधी वडापाव खायचा आहे. तर म्हटलं चला हिला वडापाव खाऊ देऊया. पण ती एकटी खाणार असं होणार का? तर नाही, आम्ही सगळ्यांनीच वडापाव खाल्ला. नंतर मग आरवला ज्यूस प्यायचा होता, तो आम्ही ज्यूस पण पिला. आणि मग मात्र आम्ही डीमार्टला गेलो, जो आम्हाला खरेदी करायची होती, शॉपिंग करायची होती. तर तिथे गेल्यानंतर ना ग्रोसरी सेक्शनमध्ये माझा नवरा जातो नेहमी, कारण मी त्यांना नेहमी एक लिस्ट बनवून दिलेली असते आणि ते म्हणतात मी हे सामान सगळं पटपट घेतो, तू मुलांना सांभाळ. तर मी मुलांना सांभाळण्यासोबत माझी फेवरेट जी गोष्ट असते ते मी करते, ती म्हणजे कपड्यांची शॉपिंग. कारण मी कुठेही गेले तरी आधी कपडे शोधत असते आणि माझ्याकडे एवढे कपडे झाले आहेत तरीही माझं काही मन भरत नाही. तर ते तिकडे ग्रोसरी घेत होते, तोपर्यंत मी इकडे पूर्ण कपड्यांचं सेक्शन छानून काढलं. कारण मला असं वाटतं की डीमार्टमध्ये जे काही कपडे मिळतात ना ते डेली यूजसाठी तर फार चांगले असतात. माझं तरी असं मत आहे. मी कुठूनही कपडे घेतले तरी डीमार्टला गेल्यानंतर मी डेली यूजचे का होईना कपडे घेतच असते. बरं, आता एवढी सगळी शॉपिंग तर केली, कारण घेताना आपण भरं त्यात काही ना काही टाकत राहतो ट्रॉलीमध्ये आणि ते भरपूर सगळं होतं. आणि घरी गेल्यानंतर मेन टास्क असतो की तो सॉर्ट कसं करायचा. आता ते सगळं सामान डब्यांमध्ये भरायचं असतं. तर जाऊ दे, ते तर बघूया नंतर काय होतं. तर बाहेर आल्यानंतर डीमार्टच्या अगदी अपोजिट साईडला हे वॅफल असतात. तर प्रत्येक वेळी गेली की मुलांना हे वॅफल पण खायचं असतं. बरं, यांनी हे सगळं खाऊन झालं, पण नवऱ्याचं पोट कुठे भरलं. नवरा घरी आल्यानंतर म्हणतो की मला भाजी पोळीच जेवायची आहे आणि 11 वाजले होते. तर म्हटलं चला यांना गरम गरम पोळी बनवून देते. भाजी नव्हती तर मग पटकन पापडची चटणी करून दिली त्यांना आणि मग किचन वगैरे आवरलं आणि भांडी वगैरे घासली आणि रात्रीचे 12 वाजले मला हे सगळं करायला. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.